श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज ब्रह्मांडने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारिक गोष्ट गमावू शकता. आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे, याचा अर्थ तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे. देव तुम्हाला काही अनपेक्षित देऊ इच्छित आहे. हा संदेश लक्षपूर्वक 5 मिनिटे ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे, आज मला तुमच्याकडे यायला भाग पडले आहे. आता तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील. पण तुम्ही मला निराश करून तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजू नका. तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्ही दूर राहावे, कारण असे लोक तुमच्या जीवनात विषासारखे असतात, ज्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यातील विष कमी करण्यासाठी तू स्वतःला बदलायला हवे. तुमच्या घरात काही बदल करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हे बदल करायला लागाल तेव्हा सर्व काही आपोआप बदलू लागेल. पण लक्षात ठेवा, बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे. जर तो तुमच्या हिताचा नसेल तर तुम्हाला इच्छा असूनही काही करता येणार नाही. आजचा दिवस खूप शुभ आहे, कारण आज तुमच्याकडे स्वतःला बदलण्यासाठी संपूर्ण दिवस आहे आणि ही संधी तुमच्या आयुष्यातून जाऊ देऊ नका. माझ्या मुला, ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर खूप छान वाटेल. तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहीत आहे, पण माझ्या मुला, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुला आयुष्यात कधीच कमी पडू देणार नाही. आयुष्यात कधी कमकुवत झालास तर मी तुला आधार द्यायला येईन, कोणत्याही वेशात. जसे आजपर्यंत मी तुला कधीच पडू दिले नाही, तसेच भविष्यातही मी तुला कधीच पडू देणार नाही. माझ्या बाळा, तुझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करा. माझ्या मुला, माझे आशीर्वाद तुला नेहमीच प्रत्येक निर्णय घेण्याचे बळ देतील, जेणेकरून तू प्रत्येक निर्णय शहाणपणाने घे आणि तुझ्या आयुष्यातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकशील. जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केलात तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल, जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल, जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि आनंद मिळवू शकाल. जीवन तुम्ही शांततेत पुढे जाऊ शकता. माझ्या मुला, माझे काम फक्त तुला योग्य मार्गावर नेण्याचे आहे, परंतु त्या मार्गावर चालणे हे तुझे काम आहे. तू मी दाखवलेल्या मार्गावर चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे. परंतु हे लक्षात ठेवा, मी दाखवलेल्या मार्गावर चाललात तर त्या मार्गावर सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल आणि स्वतःच्या मार्गावर चाललात तर त्या मार्गावर अज्ञान, दारिद्र्य, निराधारपणा येईल. कारण माझ्या मुला, तुझे चांगले भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे. मी तुझ्यासाठी तो मार्ग खुला केला आहे, ज्यावर सर्व सुविधा आहेत, जे तुमच्यासाठी आवश्यक आहे. पण जर तुम्ही माझे म्हणणे ऐकून चुकीच्या मार्गावर चाललात तर तुम्हाला अनेक दुःखांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे माझ्या मुलांनो,
नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा. मी प्रत्येक रूपात तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवीन. त्यामुळे तुम्ही कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण नर्वसनेसमध्ये माणूस कोणतेही काम नीट करू शकत नाही. कारण चिंताग्रस्त माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो आणि याच भीतीमध्ये तो जगतो. त्याने घेतलेले निर्णय त्याने त्याला इजा करू नये. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. पण आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नये. जो माणूस इतरांचे शब्द मनाशी जवळ बाळगतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून नेहमी निर्भय राहून आयुष्यात पुढे जा. जर तू स्वतःला कमकुवत समजत असेल तर हा विचार मनातून काढून टाका. कारण माझ्या बाळा, तू दुर्बल नाहीस. तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे. मी तुम्हाला प्रत्येक क्षणी शक्ती देतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही एकटे वाटू नये. माझे आशीर्वाद तुम्हाला सदैव योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील. जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भरकटू नका. आणि जरी तुम्ही भरकटलात तरी माझ्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचाल. तुमच्या यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा विचार. तुमच्या स्वतःच्या विचाराबरोबरच तुमचा स्वतःचा विश्वास आहे. जेव्हा या दोन गोष्टी तुमच्यात असतात मग तुम्हाला कशाचीच भीती वाटते. तुम्ही कोणतेही काम अगदी सहज करू शकता. आणि तुम्हाला यश मिळवायचे असेल तरच हे शक्य आहे. माझ्या मुला, माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील. कारण तू माझा लाडका मुलगा आहेस आणि मी तुझा पिता या नात्याने तुला योग्य मार्गावर मार्गदर्शन करीन. परंतु तू कोणता मार्ग निवडणार हे तुझ्यावर अवलंबून आहे. माझ्या मुला, मी तुला हे ज्ञान देईन की स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवा. कारण तू फक्त स्वतःसाठीच आहेस. आणि नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात तुमचे स्वतःचे कोणी नाही. वाईट काळात तुमची स्वतःची माणसे देखील तुम्हाला सोडून जातात. म्हणून स्वतःला स्वावलंबी बनवा. स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवा. स्वतःला इतके मजबूत करा की बाह्य शक्ती तुमचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. मला आशा आहे की मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुला चांगल्या प्रकारे समजल्या असतील. मला फक्त तुझे चांगले हवे आहे. म्हणूनच मी आज तुझ्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. ते तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेव माझ्या मुला. आता तुला फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि लोकांच्या बोलण्यावर प्रभाव पडून आयुष्य खराब करू नकोस. स्वतःवर विश्वास ठेवा. तुझ्यापेक्षा कोणीही मोठे नाही. जगात काहीही साध्य करणारी शक्ती तूच आहेस. मी तुझ्यातच राहतो. फक्त तुझ्या मनात माझ्याकडे पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून